सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. घरात सुख समृद्धी नांदावी, धनधान्याची वाढ व्हावी आणि देवी लक्ष्मीची कृपा कायम लाभावी असं प्रत्येकाचं स्वप्न असताना मार्गशीर्ष महिन्यातील वैभवशाली व्रत हेच ते व्रत आहे जे हे स्वप्न साकार करतं. या व्रतानं आपल्याला संपत्ती सोबतच शांतता, सौख्य मिळतं. आज आपण जाणून घेऊया हे व्रत मार्गशीर्ष महिन्यात का करतात. हे वैभव देवी महालक्ष्मीचं वैभवदायी आशीर्वाद कसा प्राप्त होतो. चला तर सुरू करूया देवी महालक्ष्मीचा वैभवमय उपासनेचा हा सुंदर प्रवास. या महिन्यात वैभव लक्ष्मी हे मार्गशीर्ष महिन्यात करतात, शुक्रवारी करतात. हे व्रत केल्यामुळे काय होतं की स्त्रीच्या आयुष्यामध्ये सुख, समाधानी, संपत्तीचं वैभव आणतं. पुराणामध्ये असंही सांगितलेलं आहे की लक्ष्मी देवी जिथे भक्तीनं अर्चना होते लक्ष्मी देवीची तिथे दरिद्रता कधीच टिकत नाही. म्हणूनच या पवित्र काळात शुक्रवारी वैभव लक्ष्मीचं व्रत करणं अत्यंत शुभ मानलेलं आहे. या व्रताचा उगम हे विष्णू पुराण, स्कंद पुराण आणि लक्ष्मी तंत्र याच्या उपासनेच्या तत्वाशी जोडलेला आहे. वैभव म्हणजे समृद्धी आणि लक्ष्मी म्हणजे दैवी शक्ती, दोन्हीचा संगम म्हणजेच वैभव लक्ष्मी व्रत. म्हणूनच म्हणतात जेथे वैभव लक्ष्मी तेथे सदैव शांती, सौख्य आणि संपत्ती. याची सुरुवात वैभव लक्ष्मीचे आपण मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या शुक्रवारपासून केली जाते आणि शुभ सुद्धा मानली जाते. हे व्रत कोणी 13 करतात, कोणी 13 करून 13व्या शुक्रवारी उद्यापन करतात. सुरुवात त्याच्यानंतर हे आपण घरगुती पद्धतीनं कसं करायचं. आपली दैनंदिन दिनचर्या आपण सडा, रांगोळी, अंगण सडा, रांगोळी झाल्यानंतर आपण स्नान करायचं. स्नान केल्यानंतर धूत वस्त्र किंवा सोवळं घालायचं किंवा लक्ष्मीला आवडतं म्हणून पिवळं वस्त्र परिधान करायचं, पिवळी साडी परिधान करायची. चौरंग मांडायचं. तिथं आधी आपण ते जागा स्वच्छ करून घ्यायची. देवघराच्या जवळ चौरंग तिथं स्वच्छ करून घ्यायची, पाण्याने शुद्ध करून घ्यायची. चौरंग मांडायचा, त्याच्यावर लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती, कलश स्थापना करायची. प्रत्येक व्रतामध्ये कलश स्थापना करायची. धूप, दीप, नैवेद्य, समई, दीप प्रज्वलन करायचं. त्याच्यानंतर आपण हळदी, कुंकू, पंचामृतानं देवीला अभिषेक करायचा त्या दिवशी. पुन्हा त्याच्या ओटी, ब्लाऊज पीस, खणनारायण ओटी भरायची आणि देवीला म्हणायचं की हे देवी तू सदैव माझ्या घरात सुख, शांती आणि वैभव ठेवत असं म्हणून आपण देवीला नमस्कार करायचा. त्याच्यानंतर आपण आवाहन करताना सुद्धा आपण ओम श्री ह्रीं क्लीं महालक्ष्मी नमः मंत्र म्हणायचा. आणि त्या दिवशी आपल्याला वेळ असल्यास 1008 वेळा किंवा 108 वेळा किंवा 21 वेळा किंवा 11 वेळा हा मंत्र जपायचा. ओम श्री ह्रीं क्लीं महालक्ष्मी नमः. त्याच्यानंतर आपण उद्यापन करायचं. उद्यापनाला सुद्धा आपण 1, 5, 11 अशा सुवासिनी बोलवायच्या यथाशक्तीप्रमाणे आपल्या परिस्थितीनुसार. आणि मला अजून एक सांगावं वाटते की तुम्हाला मनोकामना जर पूर्ण कोणती करायची असली त्या दिवशी आपण शुक्रवारी उठल्यानंतर आपण देवी मातेच्या समोर, फोटोसमोर, मूर्तीसमोर आपण देवीला मनापासून म्हणायचं की कोणती आपली मनोकामना आहे ती व्यक्त करायची आणि ती मनोकामना पूर्ण झाल्यावर आपण हे व्रत करायचं आणि उद्यापन करायचं. आपण वैयक्तिक प्रश्न आहेत आपला की 1 करा, 8 करा, 4 करा किंवा 11 करा किंवा 21 करा तुमच्या वैयक्तिक प्रश्नानुसार. आणि त्याच्यानंतर आपली मनोकामना पूर्ण झाल्यानंतर हे उद्यापन करायचं. यथाशक्तीप्रमाणे सुवासिनीला मानपान द्यायचं, कारण सुवासिनी म्हणजेच लक्ष्मीचं रूप असतं. म्हणून आपण सुवासिनीचा मानपान करायचा, जेवण द्यायचं, भोजन द्यायचं आणि ओटी, विडा, दक्षिणा सगळं आपल्याला जेवढं जसं जमले तसे आपण करायचं. नाही जर समजा काहीच नाही जमलं किंवा भोजन करता नाही आलं किंवा काही येतं आपण खीर करून खीर सुद्धा देऊ शकतात. तसं तर आपण भोजनच द्यायचं सुवासिनींना. नाही एखाद्या वेळेनुसार किंवा परिस्थितीनुसार नाही शक्य झालं तर खीर द्यायची वाटीमध्ये. आणि हळदी, कुंकू, विडा, दक्षिणा, ओटी सर्व आपण सौभाग्याचे जेवढे आपण आणलं ते वस्तू सुवासिनीला अर्पण करायचं.
ह्याच्याने काय फायदे होते? ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्व म्हणजे घरात आर्थिक स्थैर्य लागतं, संपन्नता येते, अडकलेले पैसे किंवा व्यवसायातील अडथळे सुद्धा दूर होतात. याचा हे फायदा आहे. त्याच्यानंतर घरातील कलह, अशांती, मतभेद कमी होतात. पती पत्नी, आई वडील, मुलामध्ये प्रेम निर्माण होतं. मनशांती होते. सगळ्यात महत्त्वाचं मनशांती आणि आत्मविश्वास वाढतो. विल पॉवर वाढते. बरं, त्याच्या कसं सकारात्मकता वाढते, नकारात्मकता दूर जाते आणि सौभाग्य, आरोग्यसुद्धा टिकून राहतं याच्यामुळं. आणि आपल्याला एखाद्या वेळेस काही वेळेस काय होतं, मेहनत खूप करतो, प्रामाणिक आपण प्रयत्न करतो, पण फळ मिळत नाही. ह्या व्रत केल्यामुळे काय होते, कष्टाचं फळ मिळतं आपल्याला. कारण देवीचं वरदान असल्यामुळे आयुष्यात आपल्या प्रगती होते, नकारात्मकता ऊर्जा दूर होते, सकारात्मक स्पंदने निर्माण होतात, वाईट शक्ती, दरिद्रता दूर राहते. जेथे महालक्ष्मी व्रत, वैभव लक्ष्मीचं व्रत भक्तीनं केलं जातं, तिथे दरिद्रतेला स्थान नसतं आणि आनंद कायम टिकून राहतो. हे व्रत पाळताना मनात एकच भावना ठेवायची, मी देवतेच्या चरणी अर्पण आहे. अशा भावनेने काय होते की आपण केलेली अर्चना कधीही व्यर्थ जात नाही आणि लक्ष्मी तिथेच वास करते. तिथे स्वच्छता असते, सत्य असते आणि भक्ती असते. म्हणूनच आपलं मन आणि घर दोन्ही शुद्ध ठेवायचं आणि प्रत्येक गुरुवारी, प्रत्येक शुक्रवारी हे वैभव लक्ष्मीचे जमल्यास अर्चना करायची. ह्याच्यामुळे काय होते की या व्रतामुळे आपल्या आयुष्यामध्ये सुख, सौभाग्य आणि अखंड लक्ष्मी कृपा नक्की लाभते. आणि हो, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, जेणेकरून हे देवीचं माहिती प्रत्येक घरात पोहोचेल. जय लक्ष्मी माता, जय वैभव लक्ष्मी.